नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? चला, आपण आपला पुढचा भाग सुरू करत आहोत. आता आपण पाठीमागचं जे प्रकरण पाहिलं होतं ते होतं पाणी नक्की येते कुठून, आहे की नाही? आज आपल्याला एकदम 18वर प्रकरण पाहायचं आहे, कारण त्याचं जे पुढचे प्रकरण आहेत ते आपले EVSमध्ये आहेत. लक्षात आलं? त्याच्यानंतर आपण परिसर अभ्यासासाठी जे नवीन प्रकरण पाहणार आहोत ते आहे प्रकरण क्रमांक 18, माझे कुटुंब आणि घर. आता कुटुंब सगळ्यांना माहिती आहे. कुटुंब म्हणजे काय रे? आई वडील मुलं आणि आजी आजोबा एकत्रित राहतात, त्याला काय म्हणतो आपण? कुटुंब म्हणतो. काय म्हणतो? कुटुंब. कुटुंबात कुणाकुणाचा समावेश असतो? आई वडील, मुलं आणि कदाचित काही कुटुंबामध्ये आजी आजोबा असतात. काहींच्या ह्याच्यात आत्या आणि काका पण असतात, म्हणजे मोठं कुटुंब असेल तर. पण याला आपण सर्वसाधारणतः काय म्हणतो? कुटुंब. आता मी ते प्रकरण वाचतो आणि थोडक्यात समजावून सांगतो. पहा, कुटुंबातील व्यक्तींची संख्या आणि आईवडिलांचे व्यवसाय यांच्या आधारे आपापल्या कुटुंबाविषयी माहिती लिहा. आता तुमच्या कुटुंबात व्यक्तींची संख्या वेगवेगळी असू शकते. काहींच्या कुटुंबामध्ये 4च असतील, काहींच्या याच्यामध्ये 3च असतील, 3 जणे आणि मुलगा किंवा मुलगी, किंवा 2 आईवडील आणि 2 मुलं, असे एकूण 4, किंवा काहींच्या कुटुंबामध्ये जास्त असू शकतील, आहे की नाही? शिवाय प्रत्येक आईवडिलांचे व्यवसाय, तुमच्या आईवडिलांचे व्यवसाय वेगवेगळे असू शकतात. काही डॉक्टर असतील, काही इंजिनियर असतील, काही रिक्षा चालक असतील, आहे की नाही? काही दुकानदार असतील, दुकान चालवत असतील, काहींचा भाजीचा व्यवसाय असेल. अशा प्रकारे वेगवेगळे व्यवसाय असतात. काही डॉक्टर असतील, इंजिनियर असतील, आहे की नाही? काही शिक्षक असतील. तर अशा प्रकारचे आपल्या आईवडिलांचे व्यवसायसुद्धा वेगवेगळे आहेत. खाली वाचूया. पहा, आपल्या कुटुंबामध्ये कोण कोण असतं? कोण कोण असतं रे? आपल्या कुटुंबात आई, वडील, त्यांची मुलं आणि कदाचित आजी आजोबा या लोकांचा समावेश असतो. दुसरं दिलं आहे पहा काही. इथे याशिवाय काही कुटुंबात आजी आजोबाही असतात आणि कुटुंबातील संख्या वेगवेगळी असू शकते. तुम्हाला चूक किंवा बरोबरसाठी येतं की कुटुंबातील सगळ्यांची संख्या सारखीच आहे का? सगळ्यांच्या कुटुंबात 4च व्यक्ती किंवा 3 व्यक्ती आहे का? नाही. तर प्रत्येकाच्या कुटुंबात ही संख्या वेगवेगळी असू शकते. पुढं पहा, आपण आपल्या कुटुंबात जन्मतो. आपल्या कुटुंबात आपला जन्म होतो, वाढतो आणि आपल्या कुटुंबातच आपली वाढ होते. लहानच आपण मोठं होतो. आई वडील आपल्याला लहानाचे मोठे करतात. लहानाचे मोठे कोण करतात? आई वडील. आपली काळजी घेतात. पहा, आई वडील आपली काळजी घेतात. कुटुंबात आपल्याला सर्व प्रकारची सुरक्षितता मिळते. आता कुटुंबाचं सगळ्यात मोठं काम काय आहे? आपल्या मुलांना किंवा लहान घरातील असताना असलेली जी लोकं आहेत, मुलं आहेत, त्यांना सुरक्षित वाटावं यासाठी वातावरण तयार करणे, आहे की नाही? आपण बाहेर गेलो, रात्रभर बाहेर राहिलो तर चालेल का? आपल्याला भीती वाटते की नाही? पण कुटुंबात घरात आलो की एकदम सुरक्षित वाटतं. म्हणून कुटुंबाची जबाबदारी काय आहे? सुरक्षितता पुरवणं. आणि आपल्या कुटुंबात आपल्याला सुरक्षित वाटतं, भीती वाटत नाही. आपली अन्न, वस्त्र आणि निवारा यांची गरज कुटुंबात पूर्ण होते. आता आपल्या माणसाच्या सगळ्यात महत्त्वाच्या 3 गरजा आहे: अन्न, वस्त्र म्हणजे कपडे, आणि निवारा म्हणजे राहण्यासाठी. या 3 ज्या आहेत त्या मूलभूत गरजा आहे, मूळ गरजा आहे. या गरजा नसेल तर आपलं जगणं अत्यंत अवघड होतं. आणि या 3ही गरजा आपल्याला कोण पुरवतं? आपलं कुटुंब, आपले आई वडील, आहे की नाही? सॉरी. कुटुंबातील इतर व्यक्तीही आपला सांभाळ करतात. आता इतर जर व्यक्ती असतील, चुलते असतील, काहींच्या काकी असतील, काकू असेल, मामा असेल, आत्या असेल, आजी आजोबा असतील, हे सुद्धा आपला सांभाळ करतात, आपल्याला सांभाळतात. कुटुंबातील व्यक्तींमध्ये जिव्हाळा असतो. जिव्हाळा म्हणजे काय रे? प्रेम, आपुलकी, आहे की नाही? हा माझा भाऊ आहे, ही माझी बहीण आहे, ही माझी मुलं आहेत, ठीक आहे नाही? आपले आईवडील आपल्याला खूप प्रेम करतात. आपल्याला जरा काही त्रास झाला तर आपल्या आईवडिलांना त्रास होतो, ठीक आहे नाही? आपण ठेस लागून पडलो तर आपल्यापेक्षा अगोदर आपल्या आईच्या किंवा वडिलांच्या डोळ्यात पाणी येतं. का? तर त्यांचं आपल्यावर खूप प्रेम असतं, ते आपल्याला खूप जपतात. त्याच्यामुळं आपल्या कुटुंबातील जे व्यक्ती असतात एकमेकांच्या विषयी त्यांच्यामध्ये प्रेम असतं, जिव्हाळा असतो, आपुलकी असतं, आपलेपणा असतो,
हा आपला भाऊ आहे, ही आपली बहीण आहे, ही आपली मुलं आहे, ही आपली आई आहे, ही आपले वडील आहे, आपले आजी आजोबा आहेत. आपलेपण असतो, आपुलकी असते, प्रेम असतं. प्रेम व आपुलकीमुळे आपल्याला कुटुंबात राहायला आवडते. आता कुटुंबात सतत भांडणं होत असतील, आपल्याला सतत कोणी मारत असेल, मारझोड करत असेल, आहे की नाही, त्रास देत असेल, तर तिथं राहायला आपल्याला आवडतं का? नाही. पण कुटुंबामध्ये अशा प्रकारचं प्रेम आणि जिव्हाळा असतो, त्याच्यामुळे आपल्याला कुटुंबामध्ये राहायला आवडतं. बाहेर जर पडलो तर असुरक्षितता वाटते, भीती वाटते, आहे की नाही. अडीअडचणीच्या काळात सर्वजण एकमेकांना मदत करतात. आता काही अडचण असेल तर प्रत्येकजण एकमेकाला मदत करतो. आजारी पडू नये म्हणून काळजी घेतात. आजारपणात आपले आईवडील आपली देखभाल करतात. आजारी आपण पडू नये म्हणून आपली स्वच्छता असेल, औषधं गोळ्या असतील आजारी पडल्यानंतर, अशा प्रकारची सर्व काळजी आपल्या कुटुंबातील आपले आईवडील, कदाचित आजी आजोबा, मोठे भाऊ बहीण असतील तर ते आपली घेतात. पुढचा भाग आहे छोटे कुटुंब आणि मोठे कुटुंब. आता कुटुंबाचे प्रकार आहे दोन सर्वसाधारणतः, छोटं कुटुंब आणि मोठं कुटुंब. आता छोटं कुटुंब म्हणजे काय आणि मोठं कुटुंब म्हणजे काय? आता लक्षात आलं, छोटं लक्षात आलं की छोटं म्हणजे ज्यामध्ये कमी संख्या असते आणि मोठं म्हणजे ज्याच्यामध्ये संख्या जास्त असते. मग छोट्या कुटुंबामध्ये आता शहरामध्ये बहुतेक छोटी कुटुंब आढळतात आपल्याला, कदाचित क्वचित मोठी कुटुंबसुद्धा आढळतात आपल्याला, परंतु शहरात बहुतेक कुटुंब छोटी असतात. छोट्या कुटुंबामध्ये कोण असतं? आई वडील आणि त्यांची मुलं, मग एक मुलगा किंवा दोन मुलं. या कुटुंबाला छोटं कुटुंब असे म्हणतात. त्याला चौकोनी कुटुंब असे म्हणतात. त्रिकोणी किंवा चौकोनी, त्रिकोणी म्हणजे 3 जण, आईवडील आणि एक मुलगा किंवा मुलगी, आणि चौकोनी म्हणजे आईवडील आणि 2 छोटी मुलं किंवा मुली, याला चौकोनी, याला छोटं कुटुंब म्हणतात. त्रिकोणी, चौकोनी किंवा छोटं कुटुंब. लक्षात आलं. आणि ज्या कुटुंबामध्ये आईवडील असतात, मुलं असतात, काका काकी असतात, आजी आजोबा असतात, चुलता असतो आपल्या, एक नाही, त्याला काका म्हणतो आपण, असे एकत्र राहतात, सख्खे आणि चुलत सगळे, त्याला मोठे कुटुंब असे म्हणतात. कारण मोठ्या कुटुंबामध्ये आईवडील असतात, त्यांचे बंधू म्हणजे आपले काका काकू असतात, त्या काका काकूची मुलं पण असतात, मग त्या सगळ्यांना भावंड म्हणतात. काय म्हणतात? भावंड, भाऊ बहीण, ठीक नाही. तुम्ही सख्खे 2 किंवा 3 असेल तर, किंवा मग तुमच्या काकांची मुलं मुली सगळे एकत्र राहतात, आत्या असते, तर या सगळ्यांना काका काकू असेल, सख्खे आणि चुलत भावंड असतील, आजी आजोबा असतील, आईवडील असतील, हे सगळं ज्यावेळेस एकत्र राहतात ते मोठं कुटुंब असतं. लक्षात आलं. तर याला छोटं कुटुंब किंवा मोठं कुटुंब हा प्रकार आहे कुटुंबाचे प्रकार. त्याच्यानंतर आहे विस्तारित कुटुंब. आता मोठंच कुटुंब पण ते कधी कधी विस्तारतं. लक्षात आलं. आता विस्तारित कुटुंब म्हणजे काय रे? की ज्यावेळेस मोठं कुटुंब थोडंसं वेगवेगळ्या ठिकाणी राहतं त्याला विस्तारित कुटुंब असे म्हणतात. म्हणजे समजा आई वडील आणि आपण दोघं इथं राहतो, पण आपल्या वडिलांना भाऊ आहे, तो चुलता आहे, तो कदाचित गावाकडे राहत असेल किंवा नोकरीला इतर ठिकाणी राहत असेल, मग त्या कुटुंबाचा विस्तार झाला, ती पांगलं. म्हणजे आत्या काका काकू हे ज्यावेळेस वेगवेगळ्या ठिकाणी राहतात, मामा मामी हे सगळे आपल्या नातेगोत्याचे असतात, आपले नातेवाईक असतात ते. लक्षात आलं. अशा कुटुंबाला विस्तारित कुटुंब असे म्हणतात. म्हणजे आपल्या कुटुंबाशी जे जोडलेले नातेवाईक आहे, काका काकी, मामा मामी, आत्या मावशी, आहे की नाही, या सगळ्यांना विस्तारित कुटुंब असे म्हणतात. म्हणजे मला 5 मामा आहे किंवा 4 मामा आहेत, 3 मावश्या आहेत, त्यांची मुलं आहेत, आत्या आहेत 2, या सगळ्यांचं त्याचा विस्तार होतो, वाढतं ते, म्हणून त्याला विस्तारित कुटुंब असे म्हणतात. मग आता आपण 3 प्रकार पाहिले आत्तापर्यंत. काय कुटुंब म्हणजे काय, कुटुंबात आपल्याला काय मिळतं, कुटुंबाचे प्रकार 2, लहान कुटुंब आणि मोठं कुटुंब, आणि आणखीन 3रा प्रकार म्हणजे विस्तारित कुटुंब. चला आता त्याच्या पुढचा भाग पाहूया आपण. विस्तारित कुटुंबातील सर्वजण एका घरात राहत नाहीत, पण त्यांच्यात प्रेम आणि जिव्हाळा असतो.
वेगवेगळ्या प्रसंगी ते एकमेकांना भेटत असतात. मग काही कार्यक्रम असतो आहे की नाही. आता गणपतीच्या काळामध्ये अनेक लोक बाहेरगावी राहतात, पण गणपती आला की सगळेजण एकत्र येतात. दिवाळी असेल, दसरा असेल किंवा काही कार्यक्रम असतात, सत्यनारायण आपल्याकडं महापूजा असते किंवा इतरही काही कार्यक्रम असतात, या वाढदिवस असेल, अशा वेळी सगळे लोक एकत्र येतात, एकमेकांना भेटतात. लक्षात आलं. पुढे पहा, प्रश्न असा आहे की तुमच्या कुटुंबामध्ये विस्तारित कुटुंबात कोण कोण राहतं. तुमच्या विस्तारित कुटुंबामध्ये कोण कोण राहतं. आता या ठिकाणी पहा, आपल्या विस्तारित कुटुंब आपले काका काकू असेल, तुम्ही सांगायचे ज्यांचे काका आहे त्यांना काका, एक काका असेल तर एक काका, दोन काका असेल दोन काका, मावशी असेल, आत्या असेल, आजी आजोबा असतील. पुढं तुमची त्यांच्याशी कोणते नाते आहे माहीत का नाही. आपण काकाचा पुतण्या असतो, मावशीचा सुद्धा पुतण्या असतो, आत्याचा भाचा असतो, आईवडिलांचा मुलगा असतो, आपल्या भावांचा आपण चुलत भाऊ किंवा बहीण असते. अशा प्रकारचं आपलं नातं त्यांच्याशी असतं. तुमच्या विस्तारित कुटुंबातील लोक कोणत्या प्रसंगी भेटतात पहा, तिसरा प्रश्न आहे. कोणत्या प्रसंगी भेटतात. सण असेल, उत्सव असेल, वाढदिवस असेल आहे की नाही, किंवा इतर काही कार्यक्रम असतील, तर अशा वेळेस एकत्र भेटतात. पुढे पहा, कुटुंब वृक्ष. तिसऱ्या इयत्तेत शिकणारी रेहाना घरातील व्यक्तींच्या फोटोंचा अल्बम पाहत होती. वाढदिवस, लग्न अशा प्रसंगीचे फोटो पाहताना तिला काही चेहरे ओळखीचे तर काही चेहरे अनोळखी वाटले. काही फोटोमधील चेहरे तिला पुन्हा पुन्हा सगळीकडे दिसले. रेहानाने आईला विचारले की हे सगळे लोक कोण कोण आहेत. आई म्हणाली, हे सगळे आपले नातेवाईक आहेत. या फोटोमध्ये काका काकू, मामा मामी, दोन्हीकडचे आजी आजोबा आहेत. रेहाना म्हणाली, मला सगळे नीट समजावून सांग. आईने रेहानाला समजावून सांगण्यासाठी एक चित्र काढले. आता खाली एक चित्र दिलेलं आहे पहा, रेहानाचा कुटुंब वृक्ष. म्हणजे कुटुंबात कोण कोण आहेत ते आणि कसे एकमेकांशी जोडलेले ते, कोण कोणाचा कोण आहेत. आता आपल्या घराचा सुद्धा प्रत्येक कुटुंबाचा एक कुटुंब वृक्ष असतो. मूळ झाड जे आपले आजी आजोबा आहे की नाही, मूळ आपल्या आजी आजोबापासून सुरू होतं, कारण आपले आईवडील त्यांची मुलं असतात. बघ इथं रेहानाचे आजी आजोबा आहे पहा. मग रेहानाच्या आजी आजोबांना किती मुलं आहे. 3 मुलं आहे पहा. किती. 3 मुलं. कोणते कोणते पहा. रेहानाचे वडील, बरोबर आहे. रेहानाच्या वडिलांचा भाऊ म्हणजे रेहानाचा काका, आणि रेहानाच्या वडिलांची बहीण म्हणजे रेहानाची आत्या. म्हणजे आजी आजोबांना 3 मुलं आहेत. 2 मुलं आणि 1 मुलगी. 2 मुलं म्हणजे रेहानाचे वडील आणि काका, आणि 1 मुलगी म्हणजे रेहानाची आत्या. लक्षात आलं. आता आत्याचं लग्न झालं असेल तर तो मामा असेल तिथं. आता वडिलांचं लग्न झालं म्हणजे ती आई, आणि काकाचं लग्न झालं म्हणून ती काकू. आता रेहानाच्या वडिलांना पुन्हा 2 मुलं झालेली पहा. रेहानाच्या वडिलांना सुद्धा 2 मुलं झालेली पहा. हे आत्या, रेहानाचे वडील आणि काका. रेहानाला एक काय आहे, भाऊ आहे. म्हणजे रेहाना आणि तिचा भाऊ 2 मुलं आहे. रेहाना आणि सलीम तिचा भाऊ. काकांना पण 2 मुलं आहे. मुलगा साहिल आणि मुलगी सानिया. लक्षात आलं. आता आजी आजोबांना 3च मुलं आहे. आणखीन एखादं वाढलं तर इथं तुम्हाला हे करावं लागेल, आणखीन वाढवावं लागेल. म्हणजे काहींना जर 2 काका असतील आणि वडील असतील तर असे 3 येतील. याला म्हणायचं कुटुंब वृक्ष. काळाच्या ओघात कुटुंबाच्या अनेक पिढ्या तयार होतात. अशा पिढ्यांची वंशावळ तयार होते. याला वंशावळ म्हणतात, वंश म्हणतात, है की नाही. आजी आजोबा, त्याच्यानंतर त्यांचा वंश आई वडील, आई वडिलांचा वंश आपण, आपलाही वंश पुढं तयार होईल, पुढचे आपली आई मुलं बाळं, आहे की नाही. याला वंश म्हणतात, वंश. कळालं. तर तुम्ही आईवडिलांच्या मदतीने तुमच्या कुटुंबाचं एक कुटुंब वृक्ष तयार करू शकता. तर आजचं काम काय आहे, एक कुटुंब वृक्ष तयार करायचा आहे. तुमच्या आजी आजोबापासून सुरुवात करायचं. आजी आजोबाला किती मुलं, जेवढे मुलं आहे तेवढे लिहायचे खाली, 1 2 3. त्यांचं लग्न झालं असेल तर 2 नावं येतील.
नसेल तर एकच नाव येईल. त्यांच्या मुलांची नावं त्यांच्या खाली येतील. तुमच्या वडिलांची मुलं 2 असेल, 3 असेल, त्यांची नावं, काकाचे असेल, आत्याचं लग्न झालं असेल तर आत्या आणि मामा त्यांच्या मुलांची नावं पण येतील. अशा प्रकारे तुमच्या कुटुंबाचा एक कुटुंब वृक्ष तयार करायचा आहे. अभ्यास सगळ्यांच्या लक्षात आलं? चला, उरलेला भाग आपण पुढच्या तासाला पाहणार आहोत, म्हणजे उद्या. ओके, तोपर्यंत नमस्कार.